विदेशामध्ये किती भारतीयांवर कोणत्या देशात हल्ले होतात हे आज आपण आकडेवारी पाहणार आहोत। नमस्कार, मी अजमेर जनता न्यूज बीड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। महत्त्वपूर्ण आकडेवारी संसदेत पार्लमेंटमध्ये विचारलेल्या प्रश्नावर मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावरची माहिती आपल्यासमोर सादर करत आहे। बघा, 3 वर्षामध्ये विदेशात हल्ल्यात 172 भारतीयांची हत्या झाली। या 3 वर्षामध्ये विदेशामध्ये पूर्ण जगात ऑल ओव्हर द वर्ल्ड इन इंटरनॅशनल लेवल 172 भारतीय नागरिकांची हत्या झाली। ही संसदेमध्ये दिलेली आकडेवारी आहे। बघा, 2023 मध्ये विविध देशामध्ये 86 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे। विविध देशामध्ये, एकाच देशात नाही, विविध देशामध्ये 86। तर केंद्र सरकारने संसदेत सांगितले की परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात ही दिलेली माहिती आहे। तर 2021 मध्ये परदेशात झालेल्या हल्ल्यात 29, 2021, 29, 2022, 57, 2023 86 भारतीयांचा मृत्यू झाला आहे। 2021 मध्ये 29 जण, 2022 मध्ये 57 आणि 2023 मध्ये 86 जण मृत्यू झालेला आहे। परदेशात भारतीयांवर हल्ले वाढले आहेत। आकडेवारीनुसार 2 वर्षात 2021 ते 22 86 लोक मरण पावलेत। तर एकट्या 2023 मध्ये याचं प्रमाण वाढलेलं आहे। तर 86 हल्ल्यापैकी सर्वाधिक हल्ले 12 हल्ले हे अमेरिकेत झालेत। डबल लक्षात राहू द्या, अमेरिकेत, USA, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका हे संसदेमध्ये दिलेलं उत्तर आहे। ही माहिती एका वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे। त्यानंतर कॅनडा, ब्रिटन आणि सौदीमध्ये 10 लोकांवर हल्ला झालेला आहे किंवा त्यांची हत्या झालेली आहे। त्यानंतर गेल्या 5 वर्षात अनेक नागरिकांनी विदेशाचं नागरिकत्व सोडलेलं आहे। तर ही आकडेवारी महत्त्वपूर्ण आहे, कारण का कोणत्या देशामध्ये जास्त हल्ले होत आहेत आणि किती होत आहेत हे संसदेमध्ये मिळालेल्या माहितीनुसार ही आपण माहिती दिलेली आहे। धन्यवाद।